तर आजपर्यंत जे लोक आहेत दसांवर विश्वास ठेवत होते, म्हणजे सुरेश धस यांच्यावर विश्वास ठेवत होती, आता त्यांच्यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे की दसांवर विश्वास ठेवायचा की नाही. कारण की अनेक लोकांनी त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केलेला आहे. कारण की आपल्या सर्वांना माहीत आहे की फरार सतीश भोसले उर्फ खोक्याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज येथून अटक केली. त्यानंतर त्याचे एक एक कारनामे समोर येत आहेत. दरम्यान त्यानं वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचं देखील समोर आलं. त्यानंतर वन विभागाकडून त्याच्या घरावर कारवाई करण्याची आदेश देण्यात आले होते आणि घरावर कारवाई करण्यात आली, म्हणजे त्याचं घर पाडण्यात आलं. या दसांना खोक्याचा पुळका आला आणि त्यानंतर ते काय म्हणाले पहा की खोक्या हा 100 वर्षापासून तो तिथेच राहतो, त्याचं घर पाडलं गेलं. मला वाटतं वन विभागाने नोटीस न देता हे घर पाडलेलं आहे. ही कारवाई त्यांनी कोणत्या नियमाने केली याचं उत्तर आम्हाला मिळालं तर बरं होईल. सतीश भोसले एवढा मोठा गुंड नाही जेवढा मोठा करून दाखवलेला आहे, असं दसांनी म्हटलेलं आहे. म्हणजे दसांचं असं म्हणणं आहे की तो छोटा गुंड आहे. तर छोट्या गुंडापासूनच तर मोठा गुंड होतो ना, की त्याच्याकडे जर पैसा आला तर तो मोठा गुंड हा नक्कीच होणार. आणि तुम्ही व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की जो खोक्या आहे तो कशाप्रकारे मस्ती करत आहे, गाडीच्या ज्या डॅशबोर्ड आहे त्याच्यावर पैसे फेकत आहे, किंवा खोलीमध्ये तुम्ही पाहिलं असेल अक्षरशः पैशाची उधळपट्टी, पैशावर झोपत आहे. त्याचबरोबर त्याने एका व्यक्तीला कशाप्रकारे अमानुष मारहाण केली याचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मग हे दसांना आजपर्यंत का दिसलं नाही? यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आता आपल्याला असं सुद्धा वाटणार की त्या कुटुंबामध्ये आता ते कुटुंबसुद्धा यामध्ये सामील असू शकतं. म्हणजे कुटुंबाची सुद्धा चूक आहे की त्यांच्या घरातील जो कर्ता पुरुष आहे कशा प्रकारचं कृत्य करत आहे, पैशाची उधळपट्टी करत आहे, लोकांना मारहाण करत आहे. मग यामध्ये कुटुंबाची सुद्धा चूक आहे. मग दुसरीकडे असं सुद्धा वाटतंय की त्या घरामध्ये महिला आहेत, मग त्या महिलांकडे कुठेतरी बघून आपल्याला माणुसकी ही आपल्यामध्ये येत आहे आणि त्याचबरोबर हे कुठेतरी सरकारने त्यांचं घर पाडून चूक केलेली आहे हे सुद्धा वाटत आहे. परंतु यामध्ये सर्व चूक त्या खोक्याचीच आहे, कारण की त्याच्यामुळे कुटुंबाला आता हे असं भोगावं लागत आहे. त्याचबरोबर असं सुद्धा वाटत आहे की कुटुंबाला माहीत असेल की काय करतोय तो, की पैशाची उधळपट्टी करतोय, लोकांना मारतोय, मग त्यावेळेस त्याला का बजावलं नाही. तर असे सुद्धा सवाल अनेक लोकांच्या मनात येत आहेत. त्यामुळे हळहळ न व्यक्त करता खरोखरच कठोर शिक्षा ही झाली पाहिजे अशा सुद्धा कमेंट्स बरेच युजरांनी केलेली आहेत. तर मला तर असं वाटतं की बरं ठीक आहे, आता त्या कुटुंबाचं घर पाडलेलं आहे, ठीक आहे, ते आता खोक्याला अक्कल तरी येईल. परंतु माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबामध्ये महिला आहेत, लहान मुलं असतील, तर त्यांना कुठेतरी या प्रकरणाचा छडा लागोसर कुठेतरी त्यांना त्यांचं जागेचं नियोजन करावं असं सुद्धा मला वाटतं किंवा अनेक लोकांना वाटतं. तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि दसांबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं हे जरूर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.